तो आज गुलाल झाला सलग तिसऱ्या दिवशी पळून आणि नंबर केला. सलग बैल तिसऱ्या दिवशी पळून पण तिथे दुसऱ्याच गाडी आपली बसली. हा तर बैलाच्या पायामध्ये काच घुसली, त्यामुळे पहिली बरीचशी मैदानात निरीक्षण केलं. तो गॉगल घातला, तर गॉगल घालण्याचं कारण जरा मला सांगशील का? जरा माझं ते तुम्ही दोघं पण कसा, मी पण यंगच आहे म्हणा, पण हा यंग असून तुम्ही काम करून परत हा नाच कसा गुलालासाठीच केला, गुलालासाठी करतोय, पैशासाठी काय आपण हे करत नाही. बरोबर. मी तर नाही का आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे सैर कोकणाची. तर आत्ता आपण आहोत घाटोळी या गावात आपले मित्र मंगेश दादा शिंदे आणि तन्मयदा शिंदे यांच्या घरी. तर आज आपण यांची छोटीशी एक मुलाखत घेण्यासाठी आलो आहे, तर व्हिडिओला संपूर्ण राहा. सगळ्यात प्रथम दादा तुझी ओळख करून दे ना. माझं नाव मंगेश शिंदे, घाटोळे. तुझी दिला का? तन्मय जनार्दन शिंदे, मी पण इथेच घाटोळ्यातलं. तर कधीपासून जातो तू या नादात? काय मी लहानपणाचे म्हणजे 5वी 6वीला जेव्हा मला समजलं तेव्हापासून आम्ही या नादात आहे. मला आवड आहे बैलांची पहिल्यापासून. आता आवड म्हणजे बरीचशी पिढीला वेगवेगळी आवडी असतात, तू हा नाद का निवडला? कसं आमच्या वडिलांपासून म्हणजे आमचे हे बैलांचे हे आहे, त्याचे वडिलांपासून पण मला पण तो नाद लागला. मग लहानपणापासून मी ह्या नादात म्हणजे आवड झाली मला त्या नादाची. पक्ष आहे, पक्ष कधीपासून? पक्ष 2022 पासून आहे आमच्याकडे. कधीची खरेदी म्हणजे कुठून घेतला होता खरेदी? खरेदी आमच्या इथे म्हणजे तो बंटी सावंत नानीसकडे बैल होता ना, नानीसवाल्याकडे, त्याच्याकडून आमच्या इथे आला होता. तेले अबू म्हणून आहे, त्याच्याकडून आम्ही खरेदी केला. काय बघून घेतला होता पक्षाला? काय मग ते आम्ही म्हणजे तो एकदा ओझरला लास्टला आला होता, 2022ला आला होता. शेवटचं मैदान होतं ओझरचं, महाराज सोबत होता घाटावरच्या, तिथे त्याने पहिला नंबर केला होता. तेव्हापासून आम्ही व्हिडिओ बघितलेली होती. पण आमचं कसं आमचं म्हणजे हे नव्हतं मनी जाणी की बाबा आमच्याकडे हा बैल येईल. फक्त आम्ही एक व्हिडिओ म्हणून असं बघितली होती. त्याच्यानंतर मग तो जेव्हा इकडे आला, आम्हाला असं समजलं की इथे बैल आलाय तो पक्षा, तेव्हा आम्ही बघायला गेलो आणि मग तो आमचा व्यवहार झाला. आतापर्यंत किती अशी म्हणजे नशी कोणतं मैदान आहे की त्याचं लक्षात आहे? आमचं मैदान आहे ते मैदान म्हणजे जो आम्ही पहिलं केलं होतं ते 5 लाखाचं मैदान झालं होतं. 5 लाख. हा, तिथं नेला होता रुद्रसोबत. आम्ही सगळे यांच्याकडे आणला होता रुद्र. त्यांचा रुद्रसोबत तिथं पळाला, जाकी पडला म्हणून. नाही तर त्या दिवशी पहिला नंबर संकट होता आपला. दुसऱ्या दिवशी भांबेडला पळवला, दुसऱ्या दिवशी भांबेडला पळवला आणि 7व्यात गेली गाडी, काहीतरी 7व्यात की 8व्यात गेली. समोरचा बैल होता तो बैलाला लागला नाही, त्यामुळे गाडी लांब गेली. मग तिसऱ्या दिवशी बैल पळून तलवडा इथे दुसरा नंबर केला. घरची गाडी घातलेली तेव्हा घरची गाडी. ते आमचं म्हणजे अविस्मरणीय मैदान, म्हणजे आमच्या स्वतःचा घरचा साज आम्ही घालून तिथे आम्ही गुलालात बसवली. ती पण दुसऱ्या घरचा साज, घरचा ड्रायव्हर सुद्धा घातला. ड्रायव्हर पण आपला आमच्या गावातलाच, म्हणजे घरचाच आमचे संबंध. त्या ड्रायव्हर पण तो आणि घरची पण आपली गाडी बसली, त्यामुळे आपल्याला त्या दिवशी आनंद झाला. आपण ज्यासाठी झटत होतो आज गुलाल झाला. सलग तिसऱ्या दिवशी पळून आणि सलग बैल तिसऱ्या दिवशी पळून पण तिथे दुसऱ्याच गाडी आपली बसली. तर बैल आपला हिंदी केसरी पण बैल झालाय. मैदान आपले विजय देवरुखचे मैदान, विजय प्रतिष्ठान. विजय प्रतिष्ठान. पक्षाच्या आधी कोणकोणती बैल होती? पक्षाच्या आधी आपल्याकडे भरपूर म्हणजे आधी आमच्याकडे म्हणजे असे मोठी गावठी बैल होते. गावठी बैल असायचे म्हणजे भरपूर. नंतर आम्ही गावठी नंतर मग एक सोन्या म्हणून बैल होता, तो पण सोन्या. मग आपला सर्जा आला. असे बैल येत गेले. पहिल्यापासून लहानपणापासून म्हणजे आम्ही बैलात नादात होता. हा नादात. तर पक्षाला फक्त शर्यतीसाठी वापरता की शेतीसाठी पण वापरता? नाही सर, आमची शेती सगळी आहे ती आम्ही त्या बैलावरच करतो. सगळी शेती आमची जेवढी आहे ना ती सगळी बैलांवर. पक्षाचं पुढचं नियोजन काय आहे? कुठं दिसतील बैल? पुढचं नियोजन आता आमचं चाललंय, म्हणजे आता लवकरच काढायचं बाहेर आमचं हाय चाललेलं आहे. आता बघू. आता हे तुम्ही तन्मय दादाकडं बंटी दादाच म्हणतो, कारण बंटी ड्रायव्हर घाटोळेकर या नावानं तो प्रसिद्ध झाला आपल्या कोकणात. तर दादा तू पहिला ते ड्रायव्हर झालास, तो ड्रायव्हर म्हणजे कोणाकडे बघून किंवा कसा शिकलास ते मला सांग. मी पहिल्यांदा म्हणजे असे व्हिडिओ बघायचा. किती मी 12वीला म्हणजे 2017-18ला तेव्हा म्हणजे कोकणात म्हणजे परत बंदीवरून काहीतरी उठली होती, त्यापासून परत चिकलनागानी सुरू झाली होती. हे आपले मोठे पांढऱ्या दादा गुरु वगैरे यांचे व्हिडिओ बघायचा मी पहिला. मग आम्हाला पण असं वाटलं हे मस्त पळवतात काहीतरी वेगळं आहे. मग नंतर आमच्या इथं गावातच आमच्या इथं नियोजन झालं की स्पर्धा भरायच्या. म्हणजे पंचकोशी काहीतरी होत्या. त्यावेळेला मी कधी पळवली नाही याच्या आधी. पहिल्यापासून होतं आम्हीचे म्हणजे शेतीत वगैरे आम्ही बैल पळवायची, असंच आपली मागणं पळायची. तेव्हा सवय होती आम्हाला तशी. मग पहिल्यापासून होतं तसं आम्हाला बैलांचं, म्हणजे घरातच बैल भरपूर होते पहिली त्यामुळे. आणि आता नंतर मग तिथे मैदान झालं आमच्या इथे 2023ला ना, 23ला 22ला काहीतरी झालं वाटतं. तिथे मैदान झालं. त्या मैदानात माझे 3 गुलाल बसले. घाटीत पहिलंच मैदान. घाटीत 1
आणि 1 नंबर आणि गावठी दुसरा आणि काहीतरी तिसरा काहीतरी बसला असं तेव्हा काहीतरी झाले. म्हणून त्यापासून मला सुरुवात झाली. तरी पण त्या वर्षी मला 3च गुलाल भेटले. त्याच्या पुढल्या वर्षी मी परत आपलं ह्याच बैलांवर पहिला गुलाल केला आणि एक चण्या सोन्या आपल्याला माहितीच असेल. माहिती आहे. हां ती गाडी 5व्यात बसली आणि ही गाडी 2ऱ्या बसली. त्या मैदानापासून सुरुवात झाली ना. तर आता म्हणजे असा तू एवढ्या गाड्या पळवलास असा कोणता शिस्तीचा असा बैल बघितलास काय की म्हणजे त्याला अजिबात झेंड्याकडे बघणं नाही किंवा काय नाही? झेंड्याकडे बघायला गेलं तर हाच बैल आहे की झेंड्याचा शेवटचा झेंडा बघणार आणि फिरणार. एकदम शहाणा बैल. आणि उजवीचा बैल सांगितलं तर उजवीचा बैल म्हटलं तर आपला सर्जाच म्हणजे घरातला बैल असून म्हणजे शेतीचा बैल असून सुद्धा तो मोठ्या मोठ्या गाड्याला पण ह्या करायचा. तुझ्याकडे आतापर्यंत म्हणजे अशा किती गाड्या तो हाणल्या असतील? मला आता अंदाज नाही एवढा, मी कधी मोजलेलाच नाही. बऱ्याच गाड्या येऊन गेल्या माझ्याकडून आणि अशा म्हणजे नंबरात बसणाऱ्या म्हणजे नंबरमध्ये बसत नव्हते त्या पण गाड्या येऊन गेल्या पण त्या पण नंबरात बसवल्या. हां ठीक आहे, बरोबर आहे. तर आता तू ड्रायव्हर झालायस, आता काय नवीन नवीन ड्रायव्हर सुद्धा येतात त्या क्षेत्रात, तर त्यांना काय सांगशील? ड्रायव्हर आहे म्हणजे रिस्कीच आहे पण मेहनत पण घेतली पाहिजे तरच ड्रायव्हरमध्ये उतरावं माझ्या मते. नुसतं असं मैदानापुरतं राहावं फक्त असं नाही चाललं. परत हे क्षेत्र असं झालं की इथं गुलालासाठी प्रत्येकजण झगडतोच आहे, पण असे बरेचसे जण आहेत जे पैशासाठी करतायत. तर तुम्ही या नात पैशासाठी करता की गुलालासाठी करता? आम्ही गुलालासाठीच केला. आता गुलालासाठी करतोय, पैशासाठी काय आपण हे करत नाही. बरोबर आहे. तर मगाचपासून दादा मी निरीक्षण केलं, तू गॉगल घातला, तर गॉगल घालण्याचं कारण जरा मला सांगशील काय? जरा माझं ते डोळ्याला जर सूज आली होती, डोळा सुजलाय माझा, काय अलर्जी वगैरे काहीतरी झाले वाटतं, म्हणून मी गॉगल घातले. बाकी काही विषय नाही. बाकी जण म्हणतील की इंटरव्ह्यूला गॉगल घालून बसलाय, म्हणून प्रश्न विचारला. तर दादा बैलाचा मध्ये ना बॅड पॅच चालू होता, तर तेव्हा काय अनुभव भेटला बैलाकडून? विषय म्हणजे आता हा होता आपला मुंबईला कामाला. मी आता म्हणजे गेल्या वर्षी IPL वगैरे होतो आणि बैल आजारी पडला, अचानक पडला आजारी. मी पूर्ण म्हणजे वीक झालेला पूर्ण. माझ्याकडे फोटो पण आहेत त्याचे पहिले. पण नंतर बैलाला सोडला, इथनं जागेवरनं काढला, दुसरं वर एक वाडा आहे तिथं नेऊन ठेवला. मग आम्ही दुसरे उपचार वगैरे केलेले, औषधं वगैरे घातलेली, डॉक्टर वगैरे गेलो. गेल्या वर्षी मग मैदान काढायला भेटला नाही. शेवटची 2 मैदानं फक्त केली तरी पण बैल उठला नव्हता एवढा चांगला. म्हणजे आता दिसतोय ना त्याच्यापेक्षा एकदम ह्याच होता. तरी पण शेवटला त्याने गुलाल घेतला तरी पण. आणि यावर्षी पण असा विषय झाला की बैलाच्या पायामध्ये काच घुसली, त्यामुळे पहिली बरीचशी मैदानं ते पाळालच नाही तो. म्हणजे पाय रिकवर झालाच नाही. शेवटची 3 मैदानं केला, 2 गुलाल केला, 3ऱ्या मैदानात बैल टर्नला पडला आणि तिथं पण आमचा गुलाल 100% होता. एक ह्याच्यासोबत एक तुमच्याकडे बैल होता सर्जा म्हणून, तर तो बैल आपल्याला आता कुठे दिसत नाही. तो बैल कुठे आहे नक्की, काय दिलाय कोणाला की विकला? तिची आता विक्री झालेली आहे. म्हणजे आम्ही आमच्या तिथे ओळखीचे आहेत, त्यांना नात्यातच आहे आमचे, त्यांना आम्ही दिलेला पैसे. त्या बैलाचं श्रेय होतं काय ह्या बैलाच्या मागे गुलाल होण्यासाठी? हो एकदम शिस्तीचा बैल होता. कुठलाही बैल टाकायचा गळ्यात, कोणताही बैल टाका तो. हा बैल असा होता की जेव्हा आणलेला ना एकदम म्हणजे पहिला गाडी वगैरे लय बाहेर मारायचा, पण त्याला शिस्त लावणारा हा एकमेव सर्जा होता असा. आणि चालवताना पण सरळ 2-3 जण आम्हाला धरून जायला लागायचं. आम्ही बंटी असायचा, मी असायचो. एकट्या दोघांचं काम नव्हते, 4-4 जण आम्हाला लागायचे ह्याला दुपायला. त्या बैलासोबत घालून आम्ही ह्याला जागेवर आणला बैलाला. तर पक्षाचे गुलाल किती झाले आतापर्यंत काय सांगतील? पक्षाचे गुलाल आणल्यापासून 9 गुलाल झाले. 9 गुलाल झाले. आणि बैल वरती म्हणजे तिकडून आणलाय तुम्ही, तिकडे कसा बैल पळत होता? तिकडे बिंजोडला पळत होता. वरती पहिला जिकडे होता तिकडे फायनलला होता. फायनलवरनं मग नंतर इकडे आपल्या इथे आला घाटावरती, तिथे बिंजोडला होता. त्याच्यानंतर आमच्या इकडे एक नानीद्वारे होता, त्यांनी खरेदी केली. तिकडून तुमच्याकडे तिकडून होतं आमच्याकडे. आता तुम्ही दोघं पण एक, मी पण यंगच आहे म्हणा, पण हा यंग असून तुम्ही काम करून परत हा नाच कसा जोपासता आणि काय सांगा, काय कसं एकदम मॅनेज कसं होतं एवढं? आता कसं होतं, मी पण आता पुण्याला असतो, त्यामुळे मी कदाचित यावर्षी मी जे बरेचसे मैदान आलोच नाही. 2-3च मैदान आलो, त्यातलं एकच गुलाल यावर्षी मी म्हणजे उतरलोच नाही जास्त करून या म्हणजे चिखलनगरमध्ये. प्रॅक्टिस नाही, त्यामुळे मी रिक्स पण नाही घेतली जास्त. त्यामुळे आम्ही कसंही असू दे म्हणजे आम्ही जॉबला लागू दे, पण आम्ही हा नाच जोपासतो. आणि सगळं काम वगैरे करून म्हणजे आता आम्ही पण वेल्डिंगचं आहे, वेल्डिंग वगैरे करून सगळं कामाचं करून मग हा नाच जोपासतो.
उगाचच आम्ही असं म्हणजे हे नाद करून नाही फक्त. हा, फक्त नाद करून काय होत नाही, सगळं जोपासायला लागतं. बरोबर आहे. आता नवीन नवीन पिढी पण येते या नादात, त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगितलं चंदू बाबा? नाही नाद करावा, नाद करावा असं आम्हाला म्हणायचं नाही, पण सगळं सगळं सांभाळून करावा. म्हणजे आपलं घरदार नोकरी वगैरे. धंदा सांभाळून हा नाद पूर्ण करावा आपला. धन्यवाद दादा, तुमचा मोलाचा वेळ मला दिलात आणि छोटीशी पण एक साधारणशी मुलाखत दिलात, त्याबद्दल मी माझ्या चॅनलतर्फे तुमचा